2025च्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी घाऱ्या डोळ्याची तरुणी तुम्हाला आठवतीये का? महाकुंभ मेळ्यातील तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते। तिच्या डोळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। तीच व्हायरल झालेली मोनालिसा आता पुन्हा चर्चेत आली आहे। पण यावेळी एक धक्कादायक प्रेम कहाणीमुळे आणि गंभीर आरोपांमुळे मोनालिसा सध्या चर्चेत आहे। तिच्या सोबत नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मोनालिसा तिच्या घाऱ्या डोळ्यांमुळे प्रचंड व्हायरल झाली होती। व्हायरल व्हिडिओ नंतर मोनालिसाला एक चित्रपटाची ऑफर मिळाली होती। जवळपास वर्षभरापासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या मोनालिसाने आता लग्न केलं आहे। आपल्या बॉयफ्रेंड सोबत केरळमध्ये जाऊन तिने विवाह केला आहे। लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता, परंतु त्यात तथ्य नसल्याचं मोनालिसा आणि तिच्या पतीकडून सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या कुटुंबियांकडून विरोध होता, म्हणूनच मोनालिसाने पोलीस संरक्षणात हा विवाह केला आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून ती फरमान नावाच्या मुलाच्या प्रेमात होती, पण या कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आलाय। तो म्हणजे या लव्ह स्टोरीला एका चित्रपट दिग्दर्शकाने लव्ह जिहादचं नाव दिल्याने देशभरात नव्या वादाला तोंड फुटलंय। मध्य प्रदेशातील इंदोरची रहिवाशी असलेल्या मोनालिसा भोसले तिच्या घाऱ्या डोळ्यांनी आणि सौंदर्यामुळे चर्चेचा विषय ठरली होती आणि काही काळातच ती कुंभमेळा गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली होती। मोनालिसाने अभिनेता आणि मॉडेल फरमान खान याच्याशी लग्न केलं आहे। 1.5 वर्षांपूर्वी फेसबुकवर त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। मात्र आंतरधर्मीय विवाह असल्यामुळे मोनालिसाच्या कुटुंबाचा या लग्नाला तीव्र विरोध होता। मोनालिसाने आरोप केलाय की तिचे वडील तिच्यावर एका दुसऱ्या नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते आणि या परिस्थितीत तिने हा धाडसी निर्णय घेतला। नागम्मा चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये असताना तिने प्रियकरासोबत फरमान सोबत तिने केरळ गाठलं आणि मोनालिसाने पोलीस संरक्षणात विवाह केला। 11 मार्च 2026 ला मोनालिसा आणि फरमान यांनी आधी कोर्ट मॅरेज केलं आणि नंतर मंदिरात जाऊन हिंदू प्रथेनुसार लग्न केलंय। यावेळी केरळमधील मोठे राजकीय नेते देखील या लग्नाला उपस्थित होते। सोशल मीडियावर मोनालिसा 18 वर्षांची नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावर तिचा पती फरमान खाननं माध्यमांसमोर येत थेट मॅरेज सर्टिफिकेट आणि आधार कार्ड दाखवलं। यावेळी फरमान म्हणाला की अनेक ठिकाणी अफवा पसरवली जाते की मोनालिसा अल्पवयीन आहे, पण ते खोटं आहे। ती 18 वर्षांची आहे आणि आमच्याकडे सगळे कायदेशीर पुरावे आहेत। मात्र या लग्नावरून मोठा वाद निर्माण झालाय। मोनालिसाला चित्रपट इंडस्ट्रीत आणणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी लग्नावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी म्हटलंय की हे बंड नाही तर लव्ह जिहाद आहे। दिग्दर्शक मिश्रा यांच्या मते मोनालिसा लव्ह जिहाद मध्ये अडकली आहे आणि तिच्या मॅनेजरने तिचा सौदा केलाय। त्यांनी या घटनेमागे महाकुंभ मेळा अयशस्वी करण्याचा उद्देश असल्याचा दावा केलाय। एका बाजूला प्रेम विवाहाचं समर्थन करणारे नेते तर दुसऱ्या बाजूला लव्ह जिहादचे आरोप करणारे दिग्दर्शक। आमचं प्रेम 6 महिन्यांचं असलं तरी ते 60 वर्षांइतकं घट्ट आहे, अशी भावना फरमानने यावेळी व्यक्त केली आहे। मोनालिसानेच आधी आपल्याला प्रपोज केल्याचं देखील फरमानने सांगितलंय। मोनालिसा आणि फरमानच्या लग्नामुळे पुन्हा एकदा आंतरजातीय विवाह आणि त्यावरील वादावर चर्चा सुरू झाली आहे। हे खरंच प्रेम आहे की लव्ह जिहाद प्रकरण हे वेळच ठरवेल। मोनालिसावर झालेले आरोप, लव्ह जिहादचा वाद आणि कुटुंबियांचा विरोध यामुळे हे प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे। मात्र या सर्व आरोपांना मोनालिसा पुढे कसं उत्तर देते आणि तिच्या आयुष्याचा पुढचा प्रवास कसा घडतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेळच ठरवेल की ही कथा केवळ वादाची आहे की खरंच 2 व्यक्तींच्या प्रेमाची। शेवटी या संपूर्ण प्रकरणाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।